24 आवाज सत्याचा। महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात तसेच शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर येथे शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला। वाढीव वीज बिल, अघोषित भार नियमन, स्मार्ट मीटरची सक्ती, ट्रान्सफॉर्मर बदलण्यास होणारा विलंब, सोलर योजनेतील गैरप्रकार आणि अधिकाऱ्यांच्या अरेरावी विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महावितरण प्रशासनाला निवेदन सादर केलं। यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, राज्य सरकार एका बाजूला स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचं सांगत असताना दुसऱ्या बाजूला शहर व ग्रामीण भागात नागरिकांवर दबाव टाकून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। हा प्रकार तातडीने थांबवावा। जिल्ह्यात कोठेही जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू देणार नाही। जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तीव्र आंदोलन उभारण्यासह जेलमध्ये जाण्याचीही तयारी असल्याचा इशारा त्यांनी दिला। महावितरणचे अध्यक्षक अभियंता विजयकुमार पवार यांना निवेदन देताना खासदार लंके यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। काही अधिकारी व कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून तक्रारदारांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। सिंगल फेज योजना नसलेल्या गावांना तातडीने वीज पुरवठा द्यावा आणि प्रलंबित तक्रारी निश्चित कालमर्यादेत निकाली काढाव्यात अशी मागणी त्यांनी केली। महावितरणच्या निष्काळजीपणामुळे श्रीगोंदा तालुका व नगर शहरात निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याचा उल्लेख करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। शेवगाव तालुक्यात बांबूच्या आधारावर वीज तारा ओढण्यात आल्याचे प्रकार तसेच नगर शहरातील अनेक भागांमध्ये उघड्या अवस्थेतील डीपीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा मुद्दा उपस्थित करत पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी वाढीव वीज बिल कमी करणं, ग्रामीण भागातील अघोषित भार नियमन बंद करणं, जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलणं, नुकसानग्रस्त पोल व वीज तारा दुरुस्त करणं, डीपी अभावी पिकांचे होणारे नुकसान टाळणं, महावितरणचे साहित्य उपलब्ध करून देणं, सोलर योजनेतील प्रलंबित प्रकरणं निकाली काढणं, अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या एजन्सींवर कारवाई करणं आणि अंदाजे रिडिंग ऐवजी प्रत्यक्ष मीटर रिडिंग घेण्याची व्यवस्था सुरू करणं अशा विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या। महावितरण प्रशासनाने पुढील 15 दिवसात सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अन्यथा जिल्हाभर अधिक तीव्र स्वरूपाचा जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा खासदार लंके यांनी दिला। या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सीताराम काकडे, रामेश्वर निमसे, माजी नगरसेवक दीप चव्हाण, नगरसेवक योगीराज गाढे, गोविंद मोकाटे, रेवजी नांगरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.